जय महाराष्ट्रने घेतलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्चर्यकारक कबुली दिलेली आहे। अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे। बारामतीमध्ये सुनेत्राला उमेदवारी देऊन चुकलो, सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असं अजित पवारांनी म्हटलंय। दरम्यान 2019 मध्ये बारामतीमध्ये लोकसभेचा निकाल नक्की काय लागला होता, एक नजर टाकूयात। बारामतीमध्ये 2019चा निकाल आपण बघतोय। राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना 6,68,714 इतकी मतं होती, 52% मतं होती। भाजपाच्या कांचन कुल यांना 5,30,940 म्हणजे 40.69% इतकी मतं, तर वंचितचे नवनाथ पडळकर यांना अवघे 3.38% इतकी मतं पडली। तर आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2024 मध्ये लोकसभेच्या निकालाचं चित्र नक्की काय आहे हेही पाहूयात। राष्ट्रपच्या सुप्रिया सुळे यांना 7,32,312 इतकी मतं पडली, म्हणजे 51.85% इतकी। राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांना 5,73,969 इतकी मतं, म्हणजे 40.64% इतकी मतं पडली। तर अपक्ष उमेदवार महेश भागवत यांना 15,000च्या आसपास मतं पडली, अवघी 1% मतं। तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी काय कबुली दिली पाहूयात। बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी? पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी, सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत। राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत। अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं। राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं। मागं मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली। त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस केलं गेलं। पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही। बिलकुल। पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं। पण कधीतरी मग या निमित्ताने एक फोन करून आपण बोलावं, येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही। आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे। जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार। दरम्यान या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया काय समोर येत आहेत पाहूयात। दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक चौथीमध्ये बोललेले नाहीत, ऑफिशियल बोललेले आहेत। ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। दादा 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 इज ग्रेट, आय विल प्रूव्ह। राजकारणामध्ये थोडं बहुत चुक्या होत असतात। अजित दादाला उभं त्या सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्याने आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते माझ्या अंदाजानं त्याने कौटुंबिक नात्याचा विचार करून केलेलं ते स्टेटमेंट आहे। आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो की अजितदादा दिसताना वागताना असे कठोर दिसतात, पण अत्यंत भावुक आणि अत्यंत संवेदनशील असलेलं ते व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या संवेदनशीलपणाचाच त्यातूनच आलेला त्यांचा हे स्टेटमेंट आहे असं मला वाटतं। की त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुनेत्रांना उभं करायला नको होतं, ही माझी चूक झाली। दादांनी हे मान्य केलं, हे चांगलं झालं। खरं म्हटलं तर का त्यांनी निर्णय घेतला हे अजूनही आम्हाला समजलं नाही। दादांनी तो जर निर्णय घेतला नसता तर पुढे पवार घराण्यामध्ये जी कटुता आली ती कटुता आली नसती। तर पवार कुटुंबियांमधले युगेंद्र पवार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। अजित पवार हे ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्यावर बोलण्या इतकं मी काही मोठा झालेलो नाहीये असं म्हणत युगेंद्र पवार यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय।
ज्येष्ठ नेते आहेत, एक तर माझे काका आहेत, काकी आहेत, मी त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये, त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही.